चहाचे भांडे घास ए पोरा आजी बाबा त्यांना चहा कर मला आवरायचं आहे रा अरे मला काय घाण शब्द बोलायला येतो टाकून बरं का. तर काय स्वागत आहे तुमचं नवनाथ रावकर ब्लॉग्समध्ये. मी तुमचं भाऊ नवनाथ. आज सगळं तयार होऊन बसलोय. मी सकाळी आंघोळ बिंगोळ केली, फ्रेश झालोय आणि आता चहा या झालं तर सकाळी मम्मी म्हणली परत चहा ठेव, थोडासा चहा ठेवलाय आणि भाजी जरा करतोय मी. चहा बरं झालं टाईमवर आलो. मी करतोय गाईज आजची भाजी, कारण मम्मी शौचालयास गेली आहे. काय काय म्हणलो मी? भाजी करतो काय मग मी भाजी करतो नाही का आज. हाला कर ना, मी कट करून घेईन, एडिट करून घेईन. आता काही नाही का काय केलं मी, तेल घेतलं पहिल्यांदा बरं का, थोडं त्यात मोहरी टाकली आणि हे जे कापलेली कांद्याची पात होती ती तशीच त्याच्यात टाकून दिली आणि आता हलवून घेतलं. आता याचा कुट्टा करायचा आहे. तर आता हे जिरे टाकायचे अजून, इकडे मग हे सगळं काढून घेतलं, लसूण कोथिंबीर मसाले. हा काय आलं कुठे बिन रातकिडा इकडे रातकिडा इकडे आवाज करतो रात्री. संध्याकाळची मरण धमाके सोड देतो आबा. कशाला असं देत. आणि आजी घोर होती नुसती दिवस रात्र. कशी करते माहिती का आजी, नाही का भालू येते बघा आपण बघायचं कार्टून. आजी लय खरंच लय बॅक करू घोर होती. तुला म्हणला हे करून ठेवी रेकॉर्डिंग नाही. अरे मी झोपलेलो होतो तेव्हा. एडिटिंग करायची वेळेस दादा फुल फॉर्म मध्ये. तुला सुद्धा होत ना बघतो मग आपलं घोरला एवढी झोपीची नाही, व्हिडिओ काढायची इच्छा राहत नाही. मग व्हिडिओ काढायची इच्छा नाही राहत तशी. आज खरंच करून ठेवी ना. आता आज करीन तसं. चहा देतो तुम्हाला, थांबा चहा इकडे नको आता. बाबाला विचार मग, बाबा सांगा आजी कशी करती. बाबू उठले त्या दिवशी आजीला सकाळी ना काढलं बघत तवा काढून घ्यायचा ना व्हिडिओ. मस्त चहा झालाय. इकडे भाजी उरायली आता आपली. याला काय आता सोपं आहे भाजी करायचं, लय अवघड नाही. तुम्ही जरी बाहेर कुठे राहत असताना रूमवर तरी तुम्ही भाजी करू शकता अशी आपली स्वतःच्या हाताने. काय लय अवघड नाही. 2 कप घ्या चला. तुम्हाला द्यायचं आहे का? हा दादाच किती बोललाय बघ ते. पांढरा झालाय ना तो. हा लहानपणी नाही का बिना तेल एवढं नाही दिसत. एवढं हे केस पांढरे झाले तुझ्या. आता काय करता आजी वयामानाने. आता काय आहे? आजीची केस काळे. लयच पांढरे झाले तर. मग आता आपले वय झाले आता. तुम्ही बाबा नाही तर नाही आता काय करता. बाबाचं नवं रक्त आहे. माझे केस कधीच काळे झाले आजपर्यंत. काळे नाही झाले. ए पांढरे त्याचा एकच केस पांढरा आहे मागचा, ते बी बारीक आहे एकदम. नाही शॅम्पू अजिबात लावायचा जायचं नाही. शॅम्पू लावलाच नाही आजी मी गावा. शॅम्पू लावला की अशी काला होती. कला आजीने केस गाळे गेलेत ना. आजीचे केस गुडघ्याच्या खाली जाते. मम्मी खरं आहे बरं का हे. आजीचे केस डायरेक्ट पायाला लागत आहेत. पहिले पायाला लागायचे ना आता कुठे घ्यायला लागत आहेत. बघा आजीचे केस केवढे बाय बाय बाय. हो हो बाय. मम्मी ऐकलं का काय? नाही बाया जळते नाही व्हिडिओ बघून फोटो काढ काढू ना. येऊ का होईल आजी चांगले कोणाचे केस नाही एवढी. मम्मी काय चमकू राहील त्याच्यामध्ये. पिवळी दिसते तू. इथं आजी बसली, मी याच्यावर बसलोय, गाणी इथं बसलाय, मम्मी तिथं बसली चहा घेत मस्त. साधा चांगला नाही बसणार, माणसांना बसणार ते, त्याची सवय ती पहिल्यापासून. ती बी कशी तरी पाहिजे आता. अशी कोणी दांडी धरली त्याला काय लिहिलंय ते
हा तुला कप धरता येत नाही का आई नाही? लगेच केलं टंडवर अय्या. कुत्र्या जेवायला बसलं का पाय पसरून बसतो एखादं म्हातारं माणसं चांगलं बसतं चांगले बसते मी तेच म्हणतो एवढं गुडघे दुखत तरी माझ्या विषयाला भारी आलं बाबा आता गणी भांग कसं पाडलं पाहिलं का मी जाऊ. आमच्या फोटो हे बघ. आता त्याच्या अगं ते काढच नाही. त्याला लिओ सुद्धा मारता येत नाही राव. असं फिरवायचं त्याची का? नेवल तू मार. मी जर पडत ना अहो, असं असं करायचं. त्याची पाहिजे तोंडात जायची वारी आली. हा, असं ए, असं कर इकडं. असं 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 कर. अंगेने असं करायची इकडची लेवर पप्पा कोण मारून घ्या. असं केलं ना तर लेवल राहते इकडं हा. जास्त ना हा हा तसं तसं तू लय भारी बस मी कापलीच नाही आतापर्यंत मी हात सुद्धा नाही लावला मम्मीला मिशी आलेली मम्मीला मिशी बघ मिशी हे गप्रे चक्रम. वस्त्र मार आता वस्त्र मारायचं काही तुमच्या काय म्हणजे कुणाला व्यसन वस्त्र मारायचं असं वस्त्र मारायचं एकदम प्रॉपर मग आकडाच येऊन घे तुला आपण दोघं आकडे मारू आजी बघ आज करे तिकडे ना आज करे असं माय आधी तुला येईन मी पांढरे कपडे घालते. डायरेक्ट पांढरे कपडे घालायचे पप्पाच्या खांद्याला असं हात टाकायचा हात टाकेल जायची. रडत कुमावता एवढा झालं मम्मी रडत होती त्याच्या आई मी एवढं राग कुमा आला मम्मी तुला फिटिंग होती रेकॉर्डिंग मम्मीचा अभंगच पाठ नाही 15 ते 20 टेक झालेत त्याच्यामुळं आणि शेवटी आम्ही एक कोणता तरी अभंग घेऊन विषय क्लोज केला नीली काय तो आहे म्हटलंय आम्हाला मारीन मग जाईल हो लुकोट आलं रमलं पाठाड गेलंय अख्खं 15 टेक असे कधीच होत नाही असं कधीच होत नाही. आज काय झालं असं? अरे मी खरंच मी ठरवलं होतं मी असं काही वराडणार भूक लागलं काय तुला अभंग म्हणून द्यायला मला भीती कुठं काही खाल्लं होतं का ते नच बघतो अरे तिकडे झाड करतो हा माझं नको वैताग नच देऊ मला. बघतो ना ते मला वैताग देऊ नको चल. हाडा एक कुत्रे सकाळी दूध चपाती खाल्ली ना नाही सांगतो लिंबू आणलं काय चिमटे चिमटे घेती आणतो का मला आणतो का मला ना संपसता घरातलंच आहे गाड्या घरातलंच नृत्य दिशेकडे नाकात दिशा आहे एखादी सांगत आलं मम्मी अरे चहाचे भांडे घास ए पोरा आजी बाबा त्यांना चहा कर मला आवरायचं आहे लय राव. अरे मला काय घाण शब्द बोलायला येतो यार तू काय होतंय का मम्मी याला ताब्यान का नाही भूत काढायचं ताब्यान पटकन हे टाकून या बरं का हो ताई बघ ती झोपली आता हे टाकून या हा जरा टाकून या लांब टाकून या बरं वाटतंय का तुला देवीने का भंग घेऊन मी कोण आहे सांग तुझं नाव काय मुली सांग मी कोण आहे मुली सांग नाव काय तुझं जायचं बुद्धी देवीला सांग नाव सांग तुझं सांग नाव पप्पाची माझ्या हो? पाहिजे पप्पाची माझ्या एवढा अभंग पाठ केला पण शेवटच्या रनच उगत आहे 10-15 शेप झाले असते हा भंगच बसा बसलं का दुसरा एक साधा घेतला
शूटिंग घेतली आणि तेव्हा अभंग एवढा बसला आहे मी दिवसभर पण उद्या आपण देवीला जायचंच म्हणून नाही गेल्यामुळे त्या अभंग थांबीला सांगितली. तसं काय नाही. देवीच पाठ करी ना ही देवीला जायचं म्हणणं चुकीचं आहे. जायचं म्हणलं जावंच लागत असेल. आता करा बरं. आता 8 दिवस बाहेरचं खाऊ नको. 21 दिवस तू भूक आहे, बाहेरचं खाऊ नको. 21 तू भूक आहे जर बरं का? बाहेर नको. कोणी दिलेलं खाऊ नको. चिंकान हात धुवायला बरं का? पळखानीस. कोणी दिलेलं खाऊ नको. जरा हिसाबात राहा. हा हिसाब काढून तुला ओय, कमर आवाज याचा आवाज अक्षय कुमारचा अक्षय तुला आणि फेकून दे. ओय, अक्षय कुमारचा आवाज भूताचा येड ना. काढून गावाच पाहिजे. 21 दिवस काही खाऊ नको बाहेरचा. मला वाटतं हे ठेवा तुला आहे चुक आपल्या ना, पेटीवरचं. ऐक म्हणले तर भूक आहे ना मग. तुला आहे ना, ऐक म्हणले का बाय तुला आहे ना चहा घातली. चहा उडवडा चहा पिली तू. हे काय लगेच ठेवतोय. न्यायचा जा मग नाही त्याला नाही आणणार. मी जाणार आहे. आणि मग उद्या पाहत पडशील. तू राहू दे आता. तू येऊच नको. डोके बी लावू नको आता काही. उद्या पाहत पडशील. दुखत होतो. नाही दुखत यार, सर्दीला थोडी दुखणं असतं. पण आजच्या दिवस गोळी घेऊन देतो तुला. तू गोळी आण ना. मग आजच्या दिवस सगळे संपून जाईल. मग जाऊ गेलं संपून इकडे आहे तुला उद्याच्याला जायला. उद्याच्याला काय उद्या दिंडीला येतो आता. हा. गाईज आज मला भजनाला जायचंय. आणि A few moments later. गाईज आता रात्रीचे मध्यरात्रीचे नाही म्हणता येते. मध्यरात्री म्हणता येईल ना. हा 12 वाजले मध्यरात्रीचे. हा तुम्हाला अंधाराच काही दिसत नसेल. हां तर रात्रीचे आता 12 वाजलेत मध्यरात्रीचे. आणि आमचं भजन बी क्लिअर झालंय समजा. झालंच आहे का नाही. एकदम नाद भजन झालं. आणि आता घरी जातो आणि तुम्हाला वाटेल आता हे झोपण डायरेक्ट. अजिबात नाही. आता 12 वाजलेत ना. 1-2 वाजेपर्यंत एडिटिंगच जाईल मला. आणि नाही म्हणजे थोडी एडिटिंग करून ठेवली होती मी. एक नॉर्मल राहिलेली आहे थोडीशी. अर्ध्या तास अर्ध्या तासाची एडिटिंग बाकी आहे. आणि थंबनेल बनवायचं राहिले. एवढ्या 2च गोष्टी राहिल्यात. की आता घरी जाऊन बनवून 12 वाजता 12 तर वाजलेत. आता 12:30 घरीच असतात. तिथून पुढं 1 वाजेपर्यंत एडिटिंग सकाळी उठून परत मला कॉलेजला पेपर आहे आज उद्या माझा 10ला आहे. पण मला सकाळी 6ला उठावं लागेल. काही 2-4 तास झोप घ्यायची उठायचं. तेव्हा आजचा व्लॉग इथे सेंड करून आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या भावाला पुढं नाही.